जगात कुठून घेतला आपण, काय केलंय ते पण, आणि त्याच्या सोबत हा व्हॅट पद्धतीने आकारला जातो. हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे म्हणजे जिथं ती वस्तू विकली जाते तिथे ऍक्च्युली तो कर आकारला जातो. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेंट्रल जीएसटी, त्याच्यानंतर स्टेट जीएसटी आणि IGST. आपण महाराष्ट्रातच राज्यामध्ये जर राज्यातच व्यवहार करत असाल तर आपल्याला काय लागतं? CGST आणि SGST. इतर राज्यासोबत व्यवहार करत असाल तर काय होतं? IGST. आणि जीएसटीचा कुठलाही दर हा 2 भागात डिवाइड होतो. कुठला? केंद्र आणि राज्यामध्ये. बर, घटनादुरुस्ती विधेयक 101 का 102? हा, म्हणून गजानन भस्के तुम्हाला झोपेतही आठवणार आता. कायदा विचारलंय की विधेयक विचारलंय? उत्तर बदलल का नाही? कायदा किती आहे? 101. विधेयक किती आहे? मग तुम्ही काय डोक्यात ठेवून जाता 122 123 हा आकडा? अरे पण विचारलंय काय त्याच्यानुसार सांगा ना. ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला सिली मिस्टेक पासून वाचवणार आहेत आणि जे आतापर्यंत तुम्ही मागे राहत होतात ना तिथं पुढे जाणार आहेत. म्हणजे आता जीएसटी सगळ्यांनी वाचला का नाही? पण आज वेगळं अँगल कळाला का? बायोफर्केशन. काय बायोफर्केशन करायचंय? कायदा विचारलं तर 101 आणि विधेयक विचारलं तर बर. त्याच्या संदर्भातील कलम कुठले कुठले आहेत? कलम 246A, 69A आणि 79A. जीएसटी काउन्सिल ही कुठल्या ह्याच्याने स्थापन केली जाते? 200 जीएसटी काउन्सिल.